न्यूक्लियस पासून ते तुमची आउटर मोस्ट सेल आणि आउटर मोस्ट सेलचा जो इलेक्ट्रॉन, ह्या दोघांमध्ये असणारं जे डिस्टन्स आहे, एकदा चेक करा. हा आमचा न्यूक्लियस आणि न्यूक्लियसच्या भोवती ह्या खूप साऱ्या सेल्स आणि इथे असणारा तो इलेक्ट्रॉन. हा जो न्यूक्लियस आहे आणि हा जो इलेक्ट्रॉन आहे, ह्या दोघांमधलं जे काही डिस्टन्स असेल, तुमचा न्यूक्लियस आणि तुमचा जो काही आउटर मोस्ट सेलचा जो इलेक्ट्रॉन आहे, ह्या दोघांमधलं जे काही डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स म्हणजेच ॲटॉमिक रेडिया. परत एकदा व्यवस्थित बघा. डिस्टन्स बिटवीन ऑफ युअर न्यूक्लियस अँड लास्ट वन इलेक्ट्रॉन ऑफ युअर आउटर मोस्ट सेल. Your electron, one electron or more than one electron from your outermost cell is nothing but your atomic radii. सगळ्यांसाठी क्लिअर होत आहे? सगळ्यांसाठी क्लिअर आहे? यस यस. पुन्हा एकदा बघा की आमचा जो काही न्यूक्लियस आहे, तो न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन ह्या दोघांमध्ये जे काही डिस्टन्स असणार आहे, ते असणार आहे आमचं ॲटॉमिक रेडिया. आता या ॲटॉमिक रेडियाला आम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. तो ती जी ॲटॉमिक रेडिया आहे, हे आम्हाला ॲटॉमिक रेडिया आयडेंटिफाय करायचे. मग आम्हाला ॲटॉमिक रेडिया जर आयडेंटिफाय करायचे असेल तर आम्ही तुमचा ॲटम घेऊ आणि त्या ॲटमला बघू मायक्रोस्कोप खाली आणि त्याचं रेडिया काढू, है की नाही? पण तुम्ही जेव्हा असा विचार करता की त्या ॲटमला घ्यायचं, तुमच्या मायक्रोस्कोप खाली ठेवायचं, त्याचं रेडिया मोजायचं, एवढं सोपं आहे का? ते नाहीये तेवढं सोपं. का तेवढं सोपं नाहीये? कारण असं आहे की तुमचा जो काही ॲटम आहे, तो ॲटम एवढूच छोटासा आहे. तो इथं आम्ही दाखवलाय तुम्हाला एवढा मोठा ॲटम, पण ॲटम तेवढा मोठा नसतो. तो ॲटम एवढा छोटा असतो की तो मायक्रोस्कोपच्या खाली दिसणं हे खूप जास्त अवघड आहे आणि त्याचं रेडिया मोजणं ते अजून त्याच्यापेक्षा जास्त अवघड आहे. दुसरा एक महत्वाचा पॉइंट आहे. मी जर तुम्हाला जर Na विचारला, सोडियम, तुम्ही जर मार्केटमध्ये जर गेलात आणि असं म्हटलं की एक सोडियम द्या, असं जर तुम्ही जर मार्केटमध्ये जाऊन जर म्हटले, ते म्हणते पण बावलट झालं, एक सोडियम कुठून देणार तुला? एक सोडियम, हा सोडियम थोडं ना असं अवेलेबल फॉर्मॅटमध्ये असतो. सोडियम फक्त नसतो. तो सोडियम मे बी त्याच्या कोणतरी आयनिक फॉर्मॅटमध्ये असेल, मे बी तो तुमच्या कंबाईन फॉर्मॅटमध्ये असेल. तुम्ही जर त्याच्या ऐवजी तुम्ही जर NaCl मागितलं तर हे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे. आपण जर मार्केटमध्ये जर गेलो तर तुम्हाला Na हा असा अवेलेबल नसणार आहे, पण NaCl असं तुमचं कंपाऊंड अवेलेबल असणार आहे. मग तुम्हाला जे काय ॲटॉमिक रेडियाचं काढायचंय, जे ॲटॉमिक रेडियाज आहे आम्हाला जे काढायचंय, ते हे ॲटम मध्ये आम्ही नाही काढू शकत. त्याचं कारण साधं सोपं कारण आहे. कारण फक्त एवढंच आहे की एक तर तो तुमचा जो ॲटम आहे तो खूप छोटा आहे. दुसरी गोष्ट असं आहे की तो ॲटम हा फ्री स्टेट मध्ये अवेलेबलच नाहीये. तो ॲटम ऑलवेज एका कंबाईंड स्टेट मध्ये अवेलेबल असणार आहे, किंवा त्याचा डायॲटॉमिक, ट्रायॲटॉमिक, त्याचं कसं जे काही ॲटॉमिक स्ट्रक्चर असेल त्या ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये तो अवेलेबल असणार आहे. आणि त्यामुळं त्या ॲटम्सचं तुमचं रेडिया शोधणं हे खूप जास्त अवघड जात आहे. मग ॲटॉमिक रेडिया काढायचीच नाही का? ॲटॉमिक रेडिया आम्हाला काढता येते. मग कसं काढायचं ॲटॉमिक रेडिया? ॲटॉमिक रेडिया फर्स्टली वी कॅन आयडेंटिफाईड इन युअर कोव्हॅलंट बॉन्ड. ॲटॉमिक रेडिया इनटू कोव्हॅलंट बॉन्ड. चला सगळ्यांनी लिहून घ्या. ॲटॉमिक रेडिया इन कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड formed by sharing of electrons. Bond formed by the sharing of electron. Okay, bond दोन ॲटमच्या मध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन शेअर करून जेव्हा बॉन्ड तयार होतो त्याला आम्ही म्हणतो कोव्हॅलंट बॉन्ड. आता हा जो काही कन्सेप्ट जो सांगतोय, हा कन्सेप्ट अशा मॉलिक्युल साठी अवेलेबल आहे ज्यांच्याकडे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही नियर अबाउट सेम आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित ऐका. ज्या मॉलिक्युलची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नियर अबाउट सेम आहे त्याच्यासाठीच हा फॉर्म्युला यूज करायचा. फॉर्म्युला काय जर एकदा चेक करून घ्या की डिस्टन्स ऑफ ए प्लस डिस्टन्स ऑफ बी डिवायडेड बाय 2. आता काय डिस्टन्स ऑफ ए लिहिलंय आणि काय डिस्टन्स ऑफ बी लिहिलंय जरा एकदा चेक करा. की सपोज कन्सिडर करा की माझ्याकडे ए असा एक मॉलिक्युल आहे, ओके, आणि बी एक असाच एक मॉलिक्युल आहे ज्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नियर अबाउट सेम आहे. नियर अबाउट सेम आहे किंवा ती सेमच असायला पाहिजे किंवा नियर अबाउट सेम आहे, असे दोन मी ॲटम्स घेतलेत आणि ह्याची जी काही रेडियस आहे, ह्याची रेडियस आणि ह्याची रेडियस, ह्या दोघांमधलं जे काही डिस्टन्स असेल त्याला मी म्हणेन RA RB. पण
हा जो काही कन्सेप्ट सांगतोय ह्या कन्सेप्ट वरती जरा फोकस करा. आता जो काही आर ए आहे तो वेगळा आहे, आर बी हा वेगळा आहे, आणि मग त्या दोघांचं जर ऍटॉमिक रेडियस जर मोजली तर आम्हाला ऍक्च्युअल त्या मॉलिक्युलची ऍटॉमिक रेडिया नाही मिळणार. ही जी ऍटॉमिक रेडिया आहे ही जेव्हा मला मेजर आउट करायची असेल त्यावेळेस मला कोव्हॅलंट बॉन्ड डेव्हलप करायला लागेल. तुम्हाला क्लिअर होत आहे का? मला आधी त्यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार करायचा आहे. म्हणजे नुसतं आर एचं रेडिया जर आम्हाला जर इथं जर ह्याची जर रेडिया जर मोजता येत असती तर हा कन्सेप्टच आला नसता. बरोबर आहे ना? मी मुद्दा म्हणून तुमच्यासाठी असं लिहिलंय की असं नाही करायचंय. काय करायचं तुम्हाला? हा जो काही ए मॉलिक्युल आहे आणि हा जो काही बी मॉलिक्युल आहे ह्या दोघांमध्ये आम्हाला बनवायचा एक कोव्हॅलंट बॉन्ड. बनवला? बनवला? येस. आता काय केलं? हा न्यूक्लियस आणि हा न्यूक्लियस ह्या दोघांचं डिस्टन्स आम्ही मेजर आउट केलं. डिस्टन्स फ्रॉम your nucleus of A atom and nucleus of B atom ह्या दोघांचं जे डिस्टन्स आहे. आता तुमचा जो काय मॉलिक्युल आहे जरा एकदा चेक करा की तुमच्याकडे ए ॲटम आहे, तुमच्याकडे बी ॲटम आहे. ज्यावेळेस ते कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतील, कोव्हॅलंट बॉन्ड जर त्यांनी तयार केला तर तुमच्या न्यूक्लियस पासनं एका न्यूक्लियस पासनं दुसऱ्या न्यूक्लियस पर्यंतचं अंतर मोजणं सोपं जाईल. त्याचं कारण असं आहे की ते जे काही कंपाऊंड आहे ते स्टेबल फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असेल आणि त्याचं आयडेंटिफिकेशन करणं आपल्याला सोपं जाईल. मग काय करायचं? हे जे काही डिस्टन्स असेल, आता हे जे काही डिस्टन्स असेल हे डिस्टन्स ते एक्झॅक्टली हाफ डिस्टन्स आहे ह्याचा असेल, हाफ डिस्टन्स आहे ह्याचा असेल, आणि आपण हेच लिहिलंय the distance of your atom A plus distance of atom B divided by 2 it will be gives us the distance of your one of the atom. त्याच्यामध्ये आपण दोघांचं आपण ऍडिशन केलं आणि ऍडिशन करून आपण त्याला जर डिवायडेड बाय 2 केलं तर तुमच्या ऍटमचं रेडियाय काढणं इथं सोपं पडेल. किती लोकांना क्लिअर झालंय? से यस. यस. ओके, चलो एक एक्झाम्पल घेऊया. तुमच्याकडे Cl2 ॲटम दिलाय, तुमच्या बुक मधलं एक्झाम्पल आहे. तुमच्याकडे Cl2 ॲटम आहे आणि Cl2 ॲटमचं जे काही डिस्टन्स आहे, कोव्हॅलंट बॉन्डचं जे काही डिस्टन्स आहे, that distance is 1.98 एंगस्ट्रॉम. 1.98 एंगस्ट्रॉम. ओके, म्हणजे Cl2 जो ॲटम आहे, Cl2 ॲटमचा ॲटॉमिक डिस्टन्स दिलाय. तुमच्या जे काही कोव्हॅलंट बॉन्ड आहे त्या कोव्हॅलंट बॉन्डचं फ्रॉम युअर टू न्यूक्लियस तुम्हाला डिस्टन्स दिलाय. तर डिस्टन्स इज 1.98 एंगस्ट्रॉम आणि तुम्हाला Clचं तुमचा Cl ची लेंथ विचारली. जो काही Cl आहे त्या Cl बॉन्डची लेंथ तुम्हाला काढायची आहे. तर तुमचं जे काही रेडिया आहे Cl ची रेडिया ती कशी कॅल्क्युलेट करू शकतो आपण? 1.98 एंगस्ट्रॉम डिवायडेड बाय 2 इट विल बी गिव्स अस. येत आहे ना? जमतंय तुम्हाला? ओके, जर आमच्याकडे जर हायड्रोजन मॉलिक्युल आहे, हायड्रोजन मॉलिक्युल आहे तर हायड्रोजन मॉलिक्युलची जे रेडिया आहे ते एकदा चेक करा. कोव्हॅलंट बॉन्ड रेडिया इज गिव्हन ॲज युअर 0.74 एंगस्ट्रॉम. तुमचा जो काय हायड्रोजन आहे त्या हायड्रोजनची रेडिया दिले. हायड्रोजन रेडिया इज 0.74 एंगस्ट्रॉम आणि तुमचं जे काय हायड्रोजन ॲटम आहे त्या हायड्रोजन ॲटमचं रेडिया आपल्याला विचारलंय. सो काय करूया? हायड्रोजन ॲटम रेडिया 0.74 एंगस्ट्रॉम. ओके, तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल तर क्वेश्चन एकदा तुमचा क्वेश्चन असाच असेल की तुम्ही काय विचारताय आम्हाला समजत नाहीये. तर काय करा, इथे तुमचा एक हायड्रोजन ॲटम घ्या, इथे एक हायड्रोजन ॲटम घ्या आणि ही जी रेडिया आहे हे दिलंय तुम्हाला, हे डिस्टन्स दिलंय. हे डिस्टन्स किती दिलंय तुम्हाला? 0.74. आणि काय विचारलंय? हे डिस्टन्स विचारलंय. जर तुम्हाला माहिती हे दोन्ही पण ॲटम सेमच आहेत, दोन्ही पण ॲटमचं जे काही कॉन्ट्रीब्युशन असेल ते कॉन्ट्रीब्युशन पण सेमच असेल आणि हे जर कॉन्ट्रीब्युशन जर सेम असेल तर आपण काय करू? याला डिवायडेड बाय 2 करू. जर आपण त्याला डिवायडेड बाय 2 केलं तर आपल्याला आन्सर येऊ शकतं. किती आलं आन्सर? 0.37. झालं? क्लिअर? पहिला पॉईंट क्लिअर झाला का तुम्हाला? परत एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय की माझ्याकडे कोव्हॅलंट बॉन्ड रेडिया आहे आणि कोव्हॅलंट बॉन्ड रेडिया म्हणजे काय की तुमच्याकडे एक जो काही कोव्हॅलंट बॉन्ड असेल तो कोव्हॅलंट बॉन्ड हा कशामध्ये तयार होतो? जे नियर अबाउट हे सेम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचे ॲटम्स आहेत. असे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचे ॲटम की त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे किंवा सेम ॲटम्स आहेत, त्याच्यामध्ये जे काही कोव्हॅलंट बॉन्डचा जे काही डिस्टन्स असेल दॅट विल बी युअर covalent bond distance between of your two atom divided by 2 which gives you radius of your one of the atom. आता त्याच्यानंतर एक इंटरेस्टिंग गोष्ट बोलतोय, खूप ध्यान देऊन ऐका. that covalent bond is formed between of your non metallic species.
एवढं जे काही सांगायचं होतं त्याच्या पाठीमागे एकच हा एक कन्सेप्ट होता की तुमचं जे काही कोव्हॅलंट बॉन्डची मला जे काही रेडियस काढायचं, मी रेडियस काढेल पण कोव्हॅलंट बॉन्ड रेडियस ही कुणामध्ये अवेलेबल असणार, ते इज अवेलेबल इन युअर नॉन मेटॅलिक कंपाऊंड. म्हणजे आता ह्याच्यानंतर तुमचे जेवढे काही नॉन मेटॅलिक कंपाऊंड जे येतील त्या नॉन मेटॅलिक कंपाऊंडची जर आम्हाला जर ॲटॉमिक रेडियाय जर काढायची असेल तर आम्ही कशी काढणार? तुम्हाला नॉन मेटॅलिक कंपाऊंड दिलं असं सांगणार नाही तिथं की तुम्हाला कंपाऊंड कोणतं आहे, फक्त जर असं जर असेल तर कंपाऊंडचं अनालिसिस करायचं. कंपाऊंड इज नॉन मेटॅलिक, कंपाऊंड तर नॉन मेटॅलिक असेल तर तुम्ही तिथं लगेच असं इंटरप्रिट करणार की इथे तुमच्याकडे कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाला आहे. आणि जर कोव्हॅलंट बॉन्ड जर तयार झाला असेल तर आपण काय करणार, जे काही डिस्टन्स दिलं त्याला डिवायडेड बाय 2 करा, दॅट विल बी गिव्स यू ॲटॉमिक रेडियाय. इज इट सिंपल? से यस. Yes, sir. येस. ओके, चलो पुढे जाऊया. फॉर हेट्रोन्यूक्लिअर ॲटम, आता काय केलं आपण, ॲटम सेमच घेतले. आपल्याकडे दोन्ही पण ॲटम सेम होते, त्याच्यामुळे आपण काय केलं, त्याला डिवायडेड बाय 2 केलं. नाव आय हॅव्हिंग हेट्रोन्यूक्लिअर ॲटम. Let's compound your atom A and I having one more atom as your B. Between of your A and B, it will be formed as your one of the covalent bond. ओके, आता ज्या वेळेस तुमचा ए आणि बी हा एकत्र येईल, त्या ए आणि बी मुळे तुमच्याकडे एक इथे कोव्हॅलंट बॉन्ड तयार होईल आणि ही तुमचं कोव्हॅलंट बॉन्ड रेडियाय. ओके, आता ह्याच्यावरनं मला एका स्पेसिफिक ॲटमची रेडियाय कॅल्क्युलेट करायचंय. कसं कॅल्क्युलेट करणार एकदा चेक करा. Distance of A and B is equal to radii of A plus radii of B minus 0.09 into XA and XB. त्या A ॲटम मधनं B ॲटम सबस्ट्रॅक्ट करायचा. हे तुम्हाला दिलेलं असतं दोन्ही पण. ओके, हे काय आपल्याला मनाने घ्यायचं नसतं. ते X ची जी व्हॅल्यू असेल, तुमचा रेडियाय ऑफ A ही गिव्हन असेल किंवा तुमच्याकडं तुम्हाला डिस्टन्स दिलेला असेल. फक्त एक ह्याच्यातनं एक विचार करायचा, ज्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हे काढणार, हे जेव्हा तुम्ही काढणार ते ऑलवेज तुमच्याकडं पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली पाहिजे. म्हणजे इथं ए घ्यायचं का बी घ्यायचं हे कशावरनं ठरवायचं की ही जी काय व्हॅल्यू येणार आहे ओव्हरऑल तुम्ही जे काय डिस्टन्स जे कॅल्क्युलेट करणार ते डिस्टन्स येताना ते तुमचं पॉझिटिव्ह यायला पाहिजे. ठीक आहे, चलो पाहिलं तर हे आपलं डायमंडचं स्ट्रक्चर. तर एकदा चेक करा. आता ह्या डायमंड मध्ये तुमच्याकडे ॲटम्स बदलतायत का रे? मला न एकदा चेक करा. डायमंड मध्ये काय आहे, तुमचे सगळे ॲटम सेमच आहेत आणि सगळे ॲटम जर सेम असेल तर आमच्याकडे ह्याचा फॉर्म्युला आहे तुमचा बॉन्ड फॉर्मेशन बिटवीन ऑफ युअर कार्बन कार्बन वी हॅव्हिंग 1.54 एंगस्ट्रॉम. तुमच्याकडे हा जो काही कोव्हॅलंट बॉन्ड आहे, हा कोव्हॅलंट बॉन्डचा तुम्हाला डिस्टन्स दिलाय 1.54 एंगस्ट्रॉम डिवायडेड बाय 2, इट विल बी गिव्स अस ॲटॉमिक रेडियाय बिटवीन ऑफ युअर कार्बन कार्बन 0.77. 0.77 एंगस्ट्रॉम. कुणाला हे नाही समजलं, त्याला दुसरं नाव आहे सिलिकॉन कार्बाइड. सिलिकॉन कार्बाइड आहे. ह्याच्यातनं काय विचारलंय एकदा चेक करा की तुम्हाला कोव्हॅलंट बॉन्डचा डिस्टन्स दिलाय SiC मधलं. किती दिलाय कोव्हॅलंट बॉन्ड डिस्टन्स इज 1.93 एंगस्ट्रॉम. तर चेक करा, कोव्हॅलंट बॉन्ड डिस्टन्स इज गिव्हन ॲज 1.93 एंगस्ट्रॉम आणि त्याच्यातनं तुम्हाला कार्बनचं डिस्टन्स विचारलंय. कार्बनचं नाही विचारलंय, सिलिकॉनचं विचारलंय. सिलिकॉनचं डिस्टन्स काढा असं सांगितलं. Carborundum is given. From that carborundum, we have to find out the atomic radii of the silicon. कोण सांगेल? लीना. डिवायडेड बाय 2 करायचं. डिवायडेड बाय 2 करायचं. तुमच्याकडे जेव्हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल किंवा कार्बन सिलिकॉन ह्याच्यामध्ये जेव्हा बॉन्ड तयार होतो तो कार्बनचा जो काही डिस्टन्स आहे हे डिस्टन्स तुम्हाला मेमोराइज करायचं आहे. डिस्टन्स इज 0.77 एंगस्ट्रॉम. ओके, रिलेटेड टू कार्बन हे देत नाहीत खूप वेळा, सो कार्बनचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे तुम्हाला माहिती आहे, हे डिस्टन्स दोघांमधलं डिस्टन्स आपल्याला माहिती आहे. ह्याचं आणि ह्याचं इक्वल केलं तर हे एवढं यायला पाहिजे, हो की नाही? Distance of silica, distance of carbon is equals to your total distance of your carborundum, and that carborundum distance is given as 1.93 angstrom. Distance of silica I have to calculate. The carbon distance of carbon we know 0.77 angstrom, and from that distance of silica easily get calculated 1.93 angstrom minus
0.77 अँगस्ट्रॉम 0.77. किती आलं 1.16. 1.16 16. 16 आलाय का Yes, sir. 1.16 अँगस्ट्रॉम जमतंय तुम्हाला हो. ओके Yes, sir. कळालं तुम्हाला CCl4 दिलाय CCl4 चं कोव्हॅलंट बॉन्डचा ऍव्हरेज डिस्टन्स दिलाय तो तुमचा कम्प्लीट मॉलिक्युल आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं त्या कार्बनचं रेडियाय फाइंड आउट करा असं बोलले 0.78. 0.78 जमलं तुला सांग हो, बरं sir. कसं केलं सर आपल्याला टोटल 1.76 दिली ना आणि Okay. कार्बनची काढायची होती. हा मग Cl ची त्याच्यातनं मायनस केली रेडियस. ओके की आपल्याकडं तुमचा जो काही कोव्हॅलंट बॉन्डचा जे काही डिस्टन्स आहे त्या डिस्टन्स इज गिव्हन किती डिस्टन्स आहे आपल्याकडे 1.76 1.76. ओके हे कॅल्क्युलेट करायचं ही रेडिया आहे आपल्याकडे किती आहे ही रेडिया 0.98 सो रेडिया ऑफ कार्बन इज इक्वल टू 1.76 मायनस 0.98 किती येतं उत्तर 0.78. 0.78 कुणाला नाही कळालं आणि कळालं असेल तर यस बोला यस सर. यस सोपं आहे सर क्लोरीनचे 4 मॉलिक्युल्स आहेत मग त्याला 0.98 इंटू 4 असं नाही करता येत का? ओके आता का असं नाही करायचं एकदा चेक करा की तुमच्याकडे जो काही कार्बन टेट्राक्लोराइड आहे कार्बन टेट्राक्लोराइड त्यांनी तुम्हाला फसवण्यासाठी असं दिलंय की कार्बन टेट्राक्लोराइडचं अटॉमिक तुमच्याकडे कोव्हॅलंट बॉन्डचं जे रेडिया आहे ते रेडिया दिलंय बघा व्यवस्थित एकदा लक्षात घे किंवा ते म्हणताना काय म्हणणार की कार्बन टेट्राक्लोराइड आहे आणि कार्बन टेट्राक्लोराइडचं रेडिया दिलंय पण ज्यावेळेस कार्बन टेट्राक्लोराइडचं तुम्हाला ज्यावेळेस रेडिया दिलेलं असेल ते रेडियाय हे प्रत्येक ऍटमचं एकत्र करून ते रेडियाय काढणार आहेत का ह्याच्या आधी जो कार्बन ऍटम होता तो बघ तो काय होता सिलिकॉन कार्बाइड असं होतं ओके आता ह्याच्यामध्ये एकच बॉन्ड होता ना की दोन बॉन्ड होते ह्यांच्यामध्ये म्हणजे जे काही बॉन्ड होता बिटवीन ऑफ युअर कार्बन अँड सिलिकॉन त्याच्यामध्ये तिसरा आयटम कोणी नव्हता जे काही असेल हे दोघांच्या मध्येच होतं त्याच्यामुळे आपण सरळ सरळ ह्याचं आणि ह्याचं दोघांचा अर्धा अर्धा करू शकत होतो आता काय झालं कार्बन टेट्राक्लोराइड दिलाय कार्बन आणि हा टेट्राक्लोराइड कार्बन टेट्राक्लोराइड असेल तर तुमच्याकडे देताना काय म्हटलं की 1.76 आहे पण 1.76 हे प्रत्येकाचे बॉन्ड लेंथ आहे का सगळ्यांची मिळून बॉन्ड लेंथ आहे ही जी काय बॉन्ड लेंथ आहे ही बॉन्ड लेंथ आहे का सगळ्यांची मिळून बॉन्ड लेंथ आहे कोव्हॅलंट मला ह्या प्रश्नाचं उत्तर दे हा जो काय कार्बन आहे हा ऍट ए टाइम सगळ्यांबरोबर ती क्लोरीन बरोबर ती बॉन्ड बनवतोय का कारण सगळ्यांबरोबर सेपरेट सेपरेट बॉन्ड बनवतोय सगळ्यांबरोबर एकच. एकदाच बॉन्ड बनवला त्यांनी सगळ्यांबरोबर सेपरेट नाही, सेपरेट सेपरेट बॉन्ड बनवलाय बघा हा जो काय बॉन्ड आहे हा बॉन्ड हा सेपरेट सेपरेट बॉन्ड आहे प्रत्येकाबरोबर ते असणारा आणि प्रत्येकाबरोबर ते हा जर बॉन्ड जर सेपरेट सेपरेट असेल तर तुम्हाला जे ते दिलंय ते डिस्टन्स दिलंय कोव्हॅलंट बॉन्ड कुणामध्ये हा कार्बन आणि क्लोरीन मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे परत एकदा व्यवस्थित लक्षात घे हा जो काय कोव्हॅलंट बॉन्ड आहे हा कोव्हॅलंट बॉन्ड कुणामध्ये ह्या कार्बन आणि क्लोरीन मध्ये आणि हे तुम्हाला ते डिस्टन्स दिलंय हे सगळ्यांबरोबरचा सेम जर असं लिहायचं असतं तर मी असं लिहिलं असतं ना CCl4 हा एकच मॉलिक्युल आहे हा एकाच बॉन्डला सगळेजण अटॅच आहेत ह्या एकाच बॉन्डला सगळे अटॅच आहेत का नाही अटॅच आहेत तुमच्याकडे एका कार्बनला एक क्लोरीन अटॅच आहे आणि त्याचं हे डिस्टन्स दिलंय क्लिअर होतंय का पुन्हा एकदा सांगू हो सर हो. हा साधं सोपं होतं काय Clear झालं. खूप काही अवघड नव्हतं ऍक्च्युअली थोडंसं ट्रिकी क्वेश्चन होतं ह्याच्या आधी तुमच्याकडं IITच्या एक्झामला हा क्वेश्चन येऊन गेला होता की तुमच्याकडे कार्बन टेट्राक्लोराइड आहे आणि तो कार्बन टेट्राक्लोराइड मध्ये तुम्हाला तो सिलिका तुमचा जो काही कार्बन आहे आणि तो जो काही क्लोरीन आहे ह्यांच्यामध्ये डिस्टन्स अनालाइज करायचं होतं सोपं होतं की कसं करायचं तुम्हाला टोटल तुम्हाला एका ऍटमचा डिस्टन्स दिलाय आणि मी तुम्हाला फसवण्यासाठीच असं म्हटलं होतं की टोटल ऍटॉमिक डिस्टन्स तुमचा कोव्हॅलंट बॉन्डचा डिस्टन्स दिलाय ऍक्च्युली टोटल कोव्हॅलंटचा बॉन्डचा डिस्टन्स असा काय प्रकार असतो तुमचा जो काही एक कोव्हॅलंट बॉन्ड आहे त्या कोव्हॅलंट बॉन्डचं ते डिस्टन्स होतं आणि त्याच्यावरनं तुम्हाला पुढचं फाइंड आउट करायचं होतं ठीक